तर सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मुंबईतील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी या दोन्ही नेत्यांची भेट घडतेय। अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। तर सध्याची लाईव्ह दृश्य अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मुंबईमधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्या संदर्भात काही समस्या मांडण्यासाठी अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आल्याचं कळते आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय। या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू झालेली आहे। काही महत्त्वाची कागदपत्र देखील आशिष शेलार यांना दाखवली जात आहेत। मुंबईकरांच्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमित ठाकरे आज हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि याच भेटीची ही दृश्य आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये सध्या भेट घडलेली आहे, चर्चा होतीये, काय अपडेट्स आहेत? कार्यालयात दाखल झालेले आहेत। मुंबईतल्या काही समस्या असतील किंवा उपनगरातील प्रश्न असतील या संदर्भात पालकमंत्री म्हणून आशिष शेलारांकडे ते आल्याचं कळतंय। मनसेकडनं सुद्धा त्याच पद्धतीची माहिती देण्यात आली, परंतु राजकीय घडामोडीच्या एकंदर या सगळ्या काळामध्ये अमित ठाकरे आणि आशिष शेलारांची ही भेट निश्चितच महत्त्वाची मानली जाते। मनसेकडनं आशिष शेलारांसाठी काही निरोप देण्यात आलेला आहे का किंवा काही संदेशाची देवाणघेवाण या माध्यमातून होते का याची देखील चर्चा आहे। कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आशिष शेलार आणि राज ठाकरे एकमेकांचे अत्यंत निकटवर्तीय संबंध होते, त्यांचे ते आणि मित्र सुद्धा होते, त्यांच्यामध्ये कुठेतरी नात्यात दुरावा आला होता। त्यानंतर कुठेतरी ही राज ठाकरेंच्या मुलाने अर्थात अमित ठाकरे यांनी ही आशिष शेलारांची भेट घेणं आणि एकंदर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सुद्धा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा भेट झाली होती। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज होणारी ही भेट महत्त्वाची मानली जाते। स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महापालिका आणि एकंदर मुंबईतल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमधली भेट महत्त्वाची मानली जाते। अर्थात अमित ठाकरे आणि आशिष शेलारमध्ये कुठल्याही राजकीय स्वरूपाची चर्चा होणं दुजर असलं तरी सुद्धा काही संदेश राज ठाकरेंकडनं मनसेकडनं आशिष शेलारांकडे साठी देण्यात आलेला आहे का आणि त्या अनुषंगाने ही भेट होते का, या सगळ्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि याच अनुषंगाने या संदर्भात चर्चा सुरू आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की आशिष शेलार आणि अमित ठाकरेंमध्ये भेट आता काही क्षणांपूर्वी सुरू झाली आहे। या भेटीनंतर दोन्ही नेत्यांकडनं काय प्रतिक्रिया दिली जाते आणि त्यामध्ये भेटीचा नेमका उद्देश काय याबाबत काही स्पष्टता होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईतील नेमक्या कोणत्या समस्यांसंदर्भात ही भेट घडू शकते या संदर्भात काही माहिती? निश्चितच आपण पाहिलं असेल की 2 दिवसांपूर्वी जेव्हा राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली तेव्हा राज ठाकरे यांनी असं सांगितलं होतं की मुंबईतल्या पार्किंग असेल किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे असतील, त्यासोबतच गणेशोत्सव असेल, इतरही काही मुद्दे आहेत ज्या अनुषंगानं सरकार अमित ठाकरे यांच्याकडनं ही भेट घेतली जाऊ शकते। मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, उपनगरातील काही प्रश्न आहेत, मुंबई व दादर परिसरातील सुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा होते। अमित ठाकरे हे सातत्यानं विविध विषयांवरती प्रशासन असेल, शासनाच्या अनेक व्यक्तींशी भेटीगाठी करत असतात आणि तोच धागा पकडून खरं तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा धागा पकडून मुंबईतल्या प्रश्नांसंदर्भात राज ठाकरेंच्या नंतर आता अमित ठाकरे देखील सरकारमधील नेत्यांशी भेटतायत, चर्चा करतायत। एक साधारणपणे असं चित्र जे आहे ते निर्माण केलं जातं। त्यामुळे मुंबईतील प्रश्नांच्या संदर्भानंच ही भेट होत असल्याचं सध्या तरी प्राथमिकदृष्ट्या मनसेकडनं सांगितलं जात आहे। नक्कीच ओम, आपण ही दोन दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। गुरुवारीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली होती, त्या भेटी दरम्यान देखील अनेक मुद्द्यांवर चर्चा झालेली होती आणि आज अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। मुंबईतील काही समस्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यासाठी अमित ठाकरेंनी आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। विविध समस्या मुंबईकरांच्या ज्या आहेत त्या मांडल्या जात आहेत, पार्किंगचा मुद्दा असेल किंवा दादरमधील इतरही काही महत्त्वाचे मुद्दे असतील हे आशिष शेलारांसमोर मांडले जात आहेत। तर आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भेटी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। गुरुवारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली होती आणि आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झालेली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या भेटीनंतर काही पडसाद उमटतायत का याकडेही लक्ष असणार आहे। सोबतच काही राज ठाकरे आणि आशिष शेलार यांचे चांगले संबंध होते, मात्र काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये ते संबंध काहीसे बिघडल्याचं दिसते आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंकडे काही संदेश पाठवलेला आहे का अशी देखील चर्चा सध्या सुरू झालेली आहे। मात्र ही भेट राजकीय नसून काही समस्यांसंदर्भात आहे अशी माहिती देण्यात आलेली होती आणि याच समस्यांसंदर्भात, अडचणींसंदर्भात सध्या अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे।
आशिष शेलार यांच्या कार्यालयामध्ये अमित ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सध्या घडताना दिसते। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे आपण जाऊयात। ओम, काही वेळापूर्वी तुम्ही बोलताना असं सांगितलं की राज ठाकरे यांनी काही अमित ठाकरेंकडे संदेश पाठवलेला असू शकतोय का? निश्चितच तर सातत्यानं मनसेकडनं दोन पर्याय पुढे ठेवले जातात असं एक सातत्यानं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा होती आणि त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसानंतर मनसे नेते राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटतात, भाजप नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी होतात। त्यामुळे मनसेकडनं काय 2 पर्याय खुले ठेवले जातात याची चर्चा अग्रक्रमाने होती। तसेच दुसरा भाग म्हणून मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार आणि अमित ठाकरेंची भेट या अँगलने या भेटीकडे पाहिलं जाते। निश्चित स्वरूपात काही राजकीय संदेशांची देवाणघेवाण, काही मुंबई निवडणुकीच्या संदर्भात, पालिकेच्या संदर्भात काही गणित बॅक द डोअर सुरू आहेत का आणि काही गोष्टी वेगळ्या पद्धतीनं पडद्याआड सुरू आहेत का, या अनुषंगाने ही चर्चा आहे आणि त्याच संदर्भानं या भेटीकडे पाहिले जाते। मुळामध्ये आता ज्या काही निवडणुका बेस्टच्या झाल्या किंवा इतर काही घडामोडी असतील त्यामध्ये आम्ही एकत्र लढतोय असं ठाकरे गटाकडनं सांगितलं जात असलं तरी सुद्धा मनसेकडनं मात्र अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया 2 भाऊ एकत्र निवडणूक लढवतील याबाबत देण्यात आलेली आहे। त्यामुळे कायमच आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेकडनं काय भूमिका घेतली जाते, खरं तर अशा प्रकारच्या भेटीगाठी या सातत्यानं यापुढेही होत राहतील अशी देखील बोललं जातंय। त्यामुळे या भेटीगाठीकडे निश्चितच राजकीय दृष्टीनं पाहणं सुद्धा तितकंच खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण असेल, कारण त्याला संदर्भ आहे तो म्हणजे योग घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक। त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा होणार का आणि राजकीय चर्चांवर झालेल्या चर्चेचं पुढे काही होतंय का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं। नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अत्यंत महत्त्वाची ही भेट सध्या घडतेय। अमित ठाकरे आणि आशिष शेलार या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। तर मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या भेटीगाठीचं सत्र वाढू लागलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडलेली होती आणि आज अमित ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट होतीये।